अंजनगाव सुरजी येथील श्रीनाथ पीठाधीश्वर श्री क्षेत्र सुरजी अंजनी ग्राम परमपूज्य आचार्य स्वामी श्री जितेंद्रनाथ महाराज हे नुकतेच अयोध्या येथून श्रीरामाचे दर्शन घेऊन दर्यापूर येथे दाखल झाले होते। दर्यापुरातील प्रभू श्री राम भक्तांच्या वतीने जितेंद्रनाथ महाराज यांचे जंगी स्वागत करण्यात आले। इच्छापूर्ती मंदिर ते गांधी चौकापर्यंत मोटरसायकल रॅली सुद्धा काढण्यात आली होती। गांधी चौकामध्ये जितेंद्रनाथ महाराज यांच्या वतीने श्रीराम मूर्तीची पूजा अर्चना करण्यात आली। यानंतर राम भक्तांनी जितेंद्रनाथ महाराज यांच्यावर जेसीबीच्या साहाय्याने फुलांचा वर्षाव सुद्धा केलेला होता। जितेंद्रनाथ महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी दर्यापुरातील शेकडोच्या संख्येने रामभक्त एकवटलेले होते। सुत हनुमान की गौ माता की गंगा माता की श्री राम जन्मभूमि की श्री कृष्ण जन्मभूमि की काशी विश्वनाथ की सब संतन की जम्मू कश्मीर की सब भारत के राज्यों की तमिलनाडु की रामेश्वरम की काशी विश्वनाथ की सौराष्ट्र सोमनाथ की गाडगे महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जगद्गुरु श्री देवनाथ महाराज की सद्गुरु श्री ज्ञानराज माऊली की जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की शांति ब्रह्म एकनाथ महाराज की आज के आनंद की सभी राम भक्तों की सभी राष्ट्र भक्तों की नमः पार्वती पते। या दर्यापुरातल्या या पुण्यपावन दर्यापूर नगरातल्या समस्त रामभक्तांनो राष्ट्रभक्तांनो, भगवान रामचंद्रांची भव्य प्राण प्रतिष्ठा स्थापना काल अयोध्येमध्ये पूर्ण झाली। तुमच्या आमच्या घरात टाईल्स रामाच्या कृपेने तुमच्या आमच्या घरात छत आहे, खायला धान्य आहे, पण अयोध्येचा राजा राम हा 500 वर्षांपासून एका बाटवलेल्या मंदिरामध्ये म्हणजे या भारताला काबीज करण्यासाठी जो मीर बाकी या भारतावर चालून आला होता, त्यांनी आपल्या राम जन्मभूमीच्या मंदिराची मस्जिद केली आणि त्यामध्ये आमच्या रामललाला ठेवलं। यापेक्षा या रामललाचा अपमान किती सहन करायचा, यापेक्षा या रामललाचा अपमान किती सहन करायचा, असा हा आमचा अपमानित केलेला भगवान रामप्रभू ज्यावेळेला या दर्यापूर अंजनगाव अमरावती जिल्हा आणि महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त संख्येने कारसेवक गेला होता। तुमचं कौतुक करतो की मला परी खात्री आहे याच्यामध्ये अर्धे कार। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा रोज अपडेट।